देशमुख क्लासेस ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा आपण इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ झाला आहे। ज्यांनी तो पाहिला नसेल एकदा बघून घ्या। आता पुढचा व्हिडिओ त्याच्या कंटिन्युएशन मध्येच आपण चालू करतो आहोत। टॉपिक्स खूप महत्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही काहीही स्किप करू नका। ठीक आहे, दुसरा टॉपिक आहे। आता पहिलाच टॉपिक आहे हा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज इन जॉमेट्री। तर आता बघा, एक इम्पॉर्टंट सूचना मी इथे सांगते की आपण ह्या व्हिडिओमध्ये जितके टॉपिक कव्हर होतील तेवढे करू, लगेच कंटिन्युएशन मध्ये पुढचा व्हिडिओ येईल। ठीक आहे, तर सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि लाईव्ह लेक्चरला मग आपले एक्झाम्पल्स होतील। ठीक आहे, तर लाईव्ह लेक्चर पण रोज अटेंड करा, म्हणजे खूप सारी प्रॅक्टिस तुमची होईल। तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज इन जॉमेट्री बघायचंय। आता बघा, समजा एखादा कर्व असेल, कुठला पण कर्व घ्या, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स। ठीक आहे, तर ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, समजा एखादा कर्व आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, याच्यावर एक पॉइंट आहे P, त्याचे कोऑर्डिनेट आहे x1, y1, कर्ववरचा पॉइंट। ठीक आहे, तर आपल्याला या पॉइंटला आपण जी टँजंट टाकू ना, ही एक टँजंट टाकली आपण, तर या टँजंटचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे। तर कसं काढणार आपण ते बघणार आहोत। तर बघा, टँजंट म्हणजे आहे तर ती लाईनच ना, स्ट्रेट लाईनच आहे, फक्त कर्वला ती एकाच पॉइंटला टच होते म्हणून आपण तिला टँजंट म्हणतो। तर तुम्ही 10वी पासून शिकत आलेले आहात। बघा, लाईनचे इक्वेशन आपण वेगवेगळ्या प्रकारे काढतो, स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, एक्सेट्रा एक्सेट्रा। ठीक आहे, नॉर्मल फॉर्म 11वीत पण आपल्याला स्ट्रेट लाईन चॅप्टर आहे। तर आता ह्या लाईनचं इक्वेशन कसं काढायचं, याला हा एकच पॉइंट दिलेला आहे लाईनवरचा की जो कर्वचा आणि याचा पॉइंट आहे। तर ते इक्वेशन काढण्यासाठी पहिले ना या लाईनचा स्लोप काढायचा। तर स्लोप ऑफ लाईन म्हणजे स्लोप ऑफ टँजंट इज dy बाय dx ऍट px1, y1। म्हणजे कोणाचं डेरिव्हेटिव्ह, हे जे फंक्शन आहे ना, हे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं dy बाय dx, त्याच्यामध्ये एक्सच्या जागी x1 टाकायचा, yच्या जागी y1 टाकायचा, म्हणजे ऍट px1, y1। त्याचं जे आन्सर येईल तो असणार आहे तुमचा स्लोप। कळलं? स्लोप मिळाला लाईनचा आणि पॉइंट तर आहेच ऑलरेडी हा px1, y1। मग जर एखाद्या लाईनचा स्लोप दिला असेल, पॉइंट दिला असेल, तर आपण इक्वेशन कसं काढतो, स्लोप पॉइंट फॉर्मने। म्हणजे इक्वेशन काय येईल, y मायनस y1 इज dy बाय dx ऍट px1, y1 इंटू x मायनस x1। y मायनस y1 इज m, स्लोप म्हणजे m होतो ना, m इंटू x मायनस x1। हे झालं त्या लाईनचं इक्वेशन। तुम्ही इथे m टाकलं तरी चालेल, m म्हणजे हेच आहे, मी m ची व्हॅल्यू इथे डायरेक्ट टाकलेली आहे। कळलं सगळ्यांना? म्हणजे टँजंटचं इक्वेशन काढताना तुम्ही पहिले काय करणार, कर्वच्या इक्वेशनचं dy बाय dx, जो पॉइंट दिलेला आहे तो पॉइंट त्याच्यात टाकायचा, आणि मग इक्वेशन काय येईल, स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इज m इंटू x मायनस x1। क्लिअर झालं सगळ्यांना? आता याच्याशीच कनेक्टेड दुसरा आहे बघा आपलं नॉर्मल। तर नॉर्मलचा स्लोप कसा काढायचा, तर नॉर्मल म्हणजे काय असते बघा, नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू टँजंट। नॉर्मल नेहमी टँजंटला परपेंडिक्युलर असते। आता आपल्याला 11वीत एक टॉपिक झालेला आहे, जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्या लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असतो, -1। देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट इंटू स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1। ठीक आहे, मग टँजंटचा स्लोप आपला हा आलेला आहे, म्हणजे नॉर्मलचा स्लोप किती येईल,
स्लोप ऑफ नॉर्मल इज -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट. मी इथे डायरेक्ट व्हॅल्यू टाकून दिलेली आहे ऍट px1, y1. हा झाला नॉर्मलचा स्लोप. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं होईल बघा. y मायनस y1 इज -1 अपॉन dy बाय dx ऍट px1, y1 इंटू x मायनस x1. कुठला फॉर्म्युला इथे वापरला. अगेन तोच स्लोप पॉइंट फॉर्म. समजलाय सगळ्यांना. क्लिअर झालं बघा. एकदम हे क्रिस्टल क्लिअर टॉपिक आहे. याच्यात दुसरं काहीच येत नाही बघा. आपल्या बोर्डची ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हची पहिली जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये फर्स्ट मध्येच हे सगळे क्वेश्चन्स आहे. याच्यावरचे क्वेश्चन्स आहे. सगळ्यांनी ते सोडवून काढा. तर आता याचे बोर्ड्सला जे जे क्वेश्चन आलेले ते आपण आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये घेणार आहोत. टॉपिक कळलाय. मला सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा की काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता जो दुसरा आपला टॉपिक आहे हा तर झाला पहिला टॉपिक. याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ. थांबा, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. एक एक्झाम्पल घेऊ बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व. बघा याच्यात तुम्हाला डायग्राम काढण्याची गरज नाहीये. पहिले स्लोप ऑफ टँजंट काढून घेऊ. स्लोप ऑफ टँजंट इज काय येतं. dy बाय dx इज एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2e रेज टू x. 2 ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल. आता dy बाय dx ऍट 0,4 x0 y4. y याच्यात नाहीच आहे, एक्सच टाकायचे. 0 प्लस 2e रेज टू 0 म्हणजे त्याचा आन्सर येईल 2. e रेज टू 0 इज 1. म्हणजे स्लोप ऑफ टँजंट 2 आलं. इक्वेशन ऑफ टँजंट काय येणार आहे. इक्वेशन ऑफ टँजंट इज y मायनस हा पॉइंट आहे आपला x1 y1 4 इज m इंटू x मायनस 0. y मायनस 4 इज 2x. याचा अर्थ 2x मायनस y प्लस 4 इज 0. हे आपल्याला मिळालेलं आहे इक्वेशन ऑफ टँजंट. एकदम सोपं आहे. काहीही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये. तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लर्न आहे. फक्त व्हॅल्यू काढायची, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचं, व्हॅल्यूज टाकायची, स्लोप मिळेल. जर काही डेरिव्हेटिव्ह मध्ये डाऊट असेल मागचा व्हिडिओ नक्की बघा, चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता बघा नॉर्मलचं कसं काढायचं. स्लोप ऑफ नॉर्मल इज -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट 2. मग इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येईल. इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y मायनस y1 मायनस हाफ इंटू x मायनस x1. So 2 into y minus 4 is minus x. 2y minus 8 is minus x. So x plus 2y minus 8 is 0. हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल. क्लिअर झालं सगळ्यांना. एकदम सोपं आहे बघा. स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला जर नंतरही काही प्रॅक्टिस करताना वाटलं की मला स्टेप्स कळत नाहीये तर थोडंसं तुम्हाला बघता येईल. स्क्रीनशॉट घेऊन घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, चालेल. आता दुसरा आपला टॉपिक आहे बघा, सेकंड टॉपिक, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. बघा सेकंड टॉपिक आपण घेतो आहोत, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. आता हे जे दोन्ही टॉपिक आहे सगळे पहिल्या एक्सरसाइज मध्ये आहेत. हे तर व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचे एक्झाम्पल कसे असणार आहे, किंवा फिजिक्स मध्ये पण तुम्हाला व्हेलॉसिटी आहे, ऍक्सेलरेशन आहे. जर s इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल,
किंवा कोणाचं पण डिस्प्लेसमेंट असेल, कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती असते, ds/dt इज द व्हेलॉसिटी. म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. काही गोष्टी तुम्ही माझ्यासोबत पण म्हणू शकता हा. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज velocity. So ds/dt is the velocity. समजा मी त्याला v म्हटलं. आणि ऍक्सेलरेशन काय असतं, dv/dt is the acceleration. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ velocity is the acceleration. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. म्हणजेच बघा, आता याला आपण असं पण म्हणू शकतो काय, d/dt ऑफ ds/dt किती होणार आहे, कारण का की व्हेलॉसिटी ds/dt आहे, म्हणजे किती येईल, d2s/dt². हे काय झालं, ऍक्सेलरेशन. समजलंय सगळ्यांना. खूप सोपा टॉपिक आहे बरं का. याच्यात दोनच फॉर्म्युले आहेत, एक व्हेलॉसिटीचा आणि एक ऍक्सेलरेशनचा, बाकी काही नाही. याच्यावर एक एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट टाइम t इज गिव्हन बाय फाइंड व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन ॲट t इज इक्वल टू 2. तर पहिले ds/dt काढू. विथ रिस्पेक्ट टू t डिफरन्शिएट करायचा. t³ चा 3t² -8t -5, t चं 1 येईल. जसं d/dx ऑफ x इज 1, तसं d/dt ऑफ t इज 1 झालं. याच्यामध्ये टाइम t टाकून द्यायचा. सो 3 × -5, सो ds/dt इज 3 × 4 -16 -5 12 -16 -5 -4 -5 that is -9 मीटर पर सेकंड. समजलंय सगळ्यांना, लक्षात आलेलं आहे. युनिट मात्र द्यायची आहे. बोर्ड पॅटर्नला युनिट लिहिणं खूप गरजेचं आहे, नाही तर तुमचं तिथे अर्धा नाही तर 1 मार्क जातो. MCQ ला तर ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्येच असतं, म्हणून लिहिण्याची काही गरज नाही. एकदा आपला मॅथ्सचा पेपर संपला की बऱ्याचशा गोष्टी लिहायला पण विसरून जायचं. उगीच त्याच्यामध्ये आपले काही मायक्रो सेकंड घालवायचे नाही. चला, पुढचा आपला टॉपिक आहे. हे कळलंय सगळ्यांना. हे बघा, तुम्ही मला मेसेज करायचा आहे की समजलं नाही समजलं, कमेंट सेक्शन मध्ये टाका. नंबर पण मी तुम्हाला देते आहे बघा, त्याच्यावर पण तुम्ही टाकत चला, म्हणजे काहीही व्हॉट्सअपवर पण तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, चला आता पुढचा आपला टॉपिक आहे बघा. 2 टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत. कुठे गेले हे, ओके. व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन झाला. ठीक आहे, आता पुढचा आपण ना पहिले अप्रॉक्सिमेशन घेऊन टाकू. रेट मेजर शेवटी घेऊ आपण, थोडस तो जास्त म्हणजे जास्त त्याचे थोडे प्रॅक्टिस समज घेऊ. तर अप्रॉक्सिमेशन घेऊन घेऊ, सोपा टॉपिक आहे. तर बघा, अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय की कुठल्याही टर्मची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची. जसे की क्यूब रूट ऑफ 27.005, जी आपण नॉर्मली नाही काढू शकत मॅन्युअली, हो की नाही. आता जर तुम्हाला मी सांगितलं क्यूब रूट ऑफ 27.005 काढा, तर आपण असं मॅन्युअली नाही काढू शकत. क्यूब रूट ऑफ 27 माहिती आपल्याला, पण 0.005 ते नाही माहिती, काढू नाही शकत. हा, तुम्ही लॉग वापरू शकता, पण लॉग मध्ये काय होतं ना की आपल्याला लॉग टेबल मॅथ्सचा कधी देता कधी नाही देत. पण मग आता आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह शिकायचंय म्हटलं, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा यूज करून ही व्हॅल्यू कशी काढायची ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यासाठी फॉर्म्युला बघा, अप्रॉक्सिमेशन. एखादं फंक्शन दिलेलं असेल आणि ऍट x इज a प्लस h,
त्या फंक्शनची व्हॅल्यू होते एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा झाला त्याचा फॉर्म्युला. म्हणजे एखादं फंक्शन दिलं असेल त्या आणि ऍट एक्स इज इक्वल टू ए प्लस एच कुठल्या तरी एका व्हॅल्यूसाठी त्या फंक्शनचा आन्सर म्हणजे त्या व्हॅल्यूसाठी त्या फंक्शनचा आन्सर काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. तर आता याच्यात पण आहे ना एच काय आहे ए काय आहे हे कसं घ्यायचं ते आपण एक एक्झाम्पल घेऊन समजावून घेऊ. हे तर कळलंय, फॉर्म्युला कळलाय सगळ्यांना नक्की. एफ ऑफ ए प्लस एच माझ्यासोबत तुम्ही म्हटलं तरी चालणार आहे. एफ ऑफ ए प्लस एच इज एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. समजलं? बघा एक एक्झाम्पल आपण घेऊ म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ रूट 8.95. हे पण आपण मॅन्युअली नाही काढू शकत. ठीक आहे, डेरिव्हेटिव्हचा वापर करून कसं काढायचं. आपला फॉर्म्युला पहिले लक्षात ठेवायचा. एफ ऑफ ए प्लस एच इज एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. बघा फॉर्म्युले लर्न होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही बघितलं इंटिग्रेशन मध्ये किती फॉर्म्युले आहेत. एका दिवशी तुम्ही जर असं म्हणाल की मी आदल्या दिवशी 2 दिवस आधी मी सगळे फॉर्म्युले करणार, होणार नाही. हे बघा जसं तुम्ही लिहिता ना म्हणजे आपण जसं सोडवतो तसं फॉर्म्युले लिहित जा, रोज लिहित जा. हे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. आता पण सोडवताना बघा आला फॉर्म्युला की तो येऊ द्या, हाताखालून जाऊ द्या. जेवढा वेळेस तो जाईल तितकं चांगलं. याची व्हॅल्यू काढायची. तर सगळ्यात पहिले फंक्शन कोणत्या फॉर्म मध्ये आहे तर रूटच्या, म्हणून रूट एक्स. एफ ऑफ एक्स लिहायचं कोणत्या फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म आपण लिहिला रूट एक्स. आतमधली जी व्हॅल्यू आहे ना ही, याला ए प्लस एच घ्यायचा कारण एफ ऑफ ए प्लस एच आहे ना, म्हणजे ही आतली व्हॅल्यू ए प्लस एच इज 8.95 असणार. आता बघा पुढे आपल्याला काय करायचं, ह्या 8.95 ला स्प्लिट करून ए पहिले घ्यायचा. तर 8.95 च्या जवळची व्हॅल्यू की ज्याचं रूट येईल अशी कोणती व्हॅल्यू आहे बरं. 8.95 च्या जवळची व्हॅल्यू 9 म्हणजे 9, कारण 9चं रूट येतं 3 म्हणून त्याच्या जवळची व्हॅल्यू घेतली. आणि एच किती घ्यायचा. आता जर तुम्ही इथे 9 टाकलं आणि एच काढायचा तर एच इकडे जाईल -9 म्हणजे -0.05. आता बघा इथे जो एच आहे हा व्हेरी स्मॉल, छोटाच असतो तो एच, खूप मोठा नसतो. एच म्हणजे एकदम स्मॉल चेंज म्हणू शकता किंवा एकदम स्मॉल व्हॅल्यू, छोटी व्हॅल्यू. तर ती एच किती येईल -0.05. आता काय करायचं, फॉर्म्युला लिहिलेला आहे तुम्ही ना, फॉर्म्युल्यात रॉ काढून घ्या. इथलं जे रॉ आहे ना ते काढून मग डायरेक्ट पुट करू. आता एफ ऑफ ए सिस्टमॅटिक ऑर्डर मध्ये आपण जाऊ. एफ ऑफ ए, एक्सच्या जागी ए टाकला म्हणजे रूट 9, त्याचा आन्सर येतं 3. ठीक आहे, पहिले एफ डॅश एक्स काढून घ्या. आता 1/2 रूट एक्स, नंतर एफ डॅश ए 1/2 रूट 9, ए 9 आहे म्हणजेच 1/6. ठीक आहे, आता बस दोन्ही व्हॅल्यू निघालाय, एच पण आपल्याकडे आहे, डायरेक्ट व्हॅल्यू टाकून देऊ. देअरफॉर एफ ऑफ ए प्लस एच हे अप्रॉक्सिमेटली इक्वल टूचं साइन आहे, इज एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. सो 3 18 minus 0.05 upon 6 हे येईल. याचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं 2.99 तर मी इथे डायरेक्ट आन्सर लिहिते 2.9917. 18 minus 0.05 करा आणि अपॉन 6 केलं की तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल 2.9917. ठीक आहे, कॅल्क्युलेशन अवघड असले जिथपर्यंत तुम्हाला पॉसिबल आहे तिथपर्यंत करायचे. ज्यावेळेस तुम्हाला नाही ना खूप अवघड असेल सोडून द्या. उगीच चुकीचं करून मग मार्क घालवण्यापेक्षा जिथपर्यंत आहे तेवढे ठेवले तरी चालेल.
लॉग टेबल दिला तुम्हाला मॅथ्सला तर ठीकच आहे, नाही दिला तर मग मी सांगितलं तसं करायचं. हे आलं याचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. समजलं? बघा आपल्याला थोडा अंदाज येईल. √8.95 √93 असतं. आता 8.95 3 पेक्षा लहान नंबर आहे ना, म्हणजे येणारा आन्सर पण 9 पेक्षा लहान आहे, म्हणजे येणारा आन्सर 3 पेक्षा थोडंसं लहान असेल, म्हणजे 2.9917. समजलंय सगळ्यांना? आपला हा टॉपिक संपलेला आहे आता अप्रॉक्सिमेशनचा. काहीही डाऊट वाटलं कमेंट सेक्शन मध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप ठिकाणी शेअर करा. खूप जणांना हा कामात येणारा व्हिडिओ आहे. ठीक आहे? आणि बघत राहा पुढचे व्हिडिओ.